आर पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे घरातले सहकारी मिलिंद पेनारकर डॉक्टर, जनकल्याण नागरिक सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, ही संघटना गेली 50 वर्ष अत्यंत नम्रतेनं लोकांच्या मध्ये सहवासात जाऊन त्यांनी चालवली. अशा आमच्या सर्वांचे लाडके माननीय विनायकरावांना पावसकर, त्यांचं सर्व कुटुंब, माझे सहकारी मित्र चंद्रकांत जेरंगे, या कार्यक्रमाचे सगळे संयोजक, आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला ज्यांचं कीर्तन ऐकण्याची संधी मिळाली ते चारुदत्त आपले, ते पुण्याचे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून संबोधले जाणारे एक राष्ट्रीय कीर्तनकार आहे. या अगोदर सुद्धा कराडमध्ये त्यांचे अनेक कीर्तन झालेले, या स्मृती समाजाच्या या घाटावर त्यांची कीर्तन झालेली आहे. पुण्यामध्ये राहून त्यांनी राष्ट्रीय कीर्तनकार ही पदवी संपादन केलेली आहे. राष्ट्रीय कीर्तनकार याचा अर्थ की त्यांनी या देशाबरोबर इतर देशामध्येही आपल्या कीर्तनानं अनेकांच्यावर प्रभाव पाडलेला आहे. या प्रभावामधून लोकांनी त्याला कीर्तन सम्राट म्हणून देखील पदवी दिलेली आहे. भारतीय विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून ह्या कीर्तनाचा एक विषय आहे. हा विषयाचे ते प्राध्यापक म्हणून देखील त्या ठिकाणी काम करतात. अनेक नाट्यामध्ये, अनेक सिनेमामध्ये या कीर्तनकारांनी आपली भूमिका बजावलेली आहे. त्याचबरोबर या गावामध्ये आमच्या राम मंदिरामध्ये आणि या दावोटीबाईंच्या महादेवाच्या मंदिरामध्ये त्यांचे पिता श्री गोविंद स्वामी आपळे यांची सुद्धा या ठिकाणी कीर्तन अनेक वेळा झालेले आहे आणि त्यांनी हे गाव असं गजबजून टाकलेलं आहे. आज तसं पाहिलं तर मी अण्णांना एक माझी विनंती आहे, अण्णा त्यांना आपण काय विषय दिलाय, मी त्याला सांगितले तुम्हाला त्या या देशासंबंधी, या गावातल्या धर्मासंबंधी आपल्याला काय ते बोलावंसं वाटतंय. बुवा अण्णा आमचे ज्येष्ठ नेते, आदरणीय नेते, तर त्यांनी आता माझ्या कानावरून सांगितले की आपण सावरकर, भगतसिंग, शिवाजी महाराज आणि आपल्याला जे काही यात्रेवरती बोलावंसं वाटते त्या संबंधी आपण जे बोलून लोकांचं या ठिकाणी प्रबोधन घडवाल, त्यातून लोकांचं प्रबोधन होईल. कार्यक्रमास विलंब झालेला आहे आणि तो विलंब मी आता न होऊन येता मी गोवाना मी विनंती करतो की आपल्या कार्यक्रमात आपण पालन करावं. जय हिंद. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी पूर्वी अनेक वेळा कीर्तन ऐकलंय त्या कधी आहे की याचा अंदाज तो असतो की काय क्रमाने ते होणार त्याला माहीत नसतं. बरं हे झालंय, हे कीर्तन, हेही माहीत नसतं. तेव्हा कीर्तन शब्दाचा अर्थ भगवंताच्या कीर्तीचं किंवा भगवंताच्या भक्तांच्या कीर्तीचं गायन करायचं, कथन करायचं. मात्र त्याचा एक क्रम ठरलाय. आपल्याकडे कसं सणासुदीचं जेवण असलं दोघं आपलं डबा उडून बाका पोळी भाजी खाल्ल्यासारखं खायचं नसतं. सणाच्या जेवणाचा एक क्रम आहे. पहिला वरण भात खायचा, मग मसाले भात खायचा, तर त्याच्यानंतर काय असेल ती जिलबी, बासुंदी ती खायची, शेवटी ताक भात आठवणीनं खायचा आणि मग झकासपैकी पानही आहे वगैरे वगैरे. अलीकडे हॉटेलांमध्ये सुद्धा 7 कोर्स लंच असं काहीतरी ते देतात. म्हणजे हा काही सगळा जुनाटच विचार आहे असं नाही. अगदी आधुनिक काळामध्ये पर हेड 1000 रुपये हॉटेलला देऊन सुद्धा मुलं शिकतात काय, जेवण कसं करायचं. पहिल्या सुरुवातीला काय सूप प्यायची, मग ते का वगैरे वगैरे वगैरे. जसं एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये एक जेवणाची पद्धत ठरलेली आहे ती आपण फॉलो करतो, शांतपणे करतो. असं कोणी विचारत नाही की शेवटचं आईस्क्रीम मी आधी खाल्लं तर तुझ्या बापाचं काय झालं. असं अलीकडच्या काळातला एक तरी कॉलेजातला पोरगा बोलतो का, नाही बाबा वेटर सांगतोय ना, पहिलं हेच खायचं, नंतर हेच खायचं, नंतर हेच खायचं.
तसं कीर्तनाचा सुद्धा जेवणासारखा एक क्रम ठरलेला. कीर्तनाच्या सुरुवातीला श्लोक म्हणायचे असतात. कुठलंही कीर्तन असो, आपला महाराष्ट्राचा तो नाम गजर आहे, जय जय रामकृष्ण. तेव्हा श्लोक झाल्यानंतर नमन म्हणायचं आहे. वारकरी कीर्तनामध्ये जय जय रामकृष्ण हरीचा गजर करतात. आपल्या हरदाशी कीर्तनामध्ये तो रामकृष्ण हरी कसा आहे त्याचं वर्णन करतात. आणि त्यामुळं ते वर्णन करणारं नमन नावाचं पद ऐकायचं शांतपणे. त्याच्या पुढचा कोर्स काय आहे? कीर्तनाचा हा अलखित नियम आहे की नमन झाल्यानंतर रूपाचा अभंग म्हटला पाहिजे. म्हणून रूप पाहता आलोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल परमा, हाही अभंग बीच म्हणणार आहे काळजी. आपण तर जय जयकार करालच, सगळ्यांनी तुकाराम म्हटलं पाहिजे. पंढरीनाथ महाराज के म्हणलं जय जयकार झाला पाहिजे. नमः पार्वती पदे इतकंच फक्त कीर्तनकारांनी म्हणायचं. अभंगाचा अर्थ समजावून घेतला तर परत थोडंसं भजन करायचं. मध्ये मध्ये भजन काय आहे, एखाद्या बरणीमध्ये तुम्ही सलग तांदूळ ओतत बसलात, भसाती म्हणायची म्हणजे सेवन कोर्स लंच झालं. त्याच्यानंतर एखादी गोष्ट करायचीच असेल तर मंत्रपुष्पांजली शक्य असेल तर म्हटली जाते. कारण मंत्रपुष्पांजली ही अखिल विश्वातल्या हिंदूंची राष्ट्रीय प्रार्थना आहे. मंत्रपुष्पांजली हा धार्मिक विषय नव्हे. तर पूर्वी जसं आपल्या प्रत्येक राष्ट्रीय सणामध्ये जनगण मन होतं किंवा वंदे मातरम होतं, आता जनगण मन किंवा वंदे मातरम नसताना पूर्वी काय असेल तर ती मंत्रपुष्पांजली असेल. ती आपल्या राष्ट्राबद्दलची निष्ठा व्यक्त करणारं स्तोत्र असं गायलं जायचं. असो तर मी श्लोक, नमन, रूपाचा अभंग, भजन, निरूपणाचा अभंग, निरूपण, भजनानंतर आख्यान, आख्यानानंतर आरती असा 7 कोर्स समजावून सांगितलेला आहे. हे सगळं होणं याला कीर्तन होणं असं म्हणतात. पुन्हा आता आरती झाल्यावर कोणी विचारू नका कीर्तन कधी करणार आपले गो आपा. तेव्हा एकेका गोष्टीला 2-2 मिनिटांमध्ये आपण पुढे नेऊया. मी जेव्हा श्लोक म्हणतोय तेव्हा आपण सगळ्यांनी हात जोडूया छानपैकी. नमन म्हणेन तेव्हा सुद्धा हात जोडलेलेच ठेवा. रूपाचा अभंग म्हणेन तेव्हा सुद्धा हात जोडलेलेच ठेवा. हे सगळं म्हणून फक्त 5 मिनिट आहे, फार काळजी नको. मग सगळ्यांनी आपण टाळी वाजवून भजन म्हणा म्हटलं मग छान टाळी वाजवा, भजन म्हणा. नंतर मग शांतपणे आपण कीर्तनाला सिद्धासनामध्ये श्रवण करायला सुरुवात करायची. तेव्हा हात जोडलेले पाहिजे किंवा हाताची घडी घातलेली पाहिजे अशी कोणतीही सक्ती नंतर नाही. पण शक्यतो ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी 1-2 तास कीर्तन होणार तेवढा वेळ आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवला तर बरणी सरळ असेल तर सामान मावायला सोपं जातं. या नियमाने थोडासा प्रयत्न करायचा. तेव्हा श्लोक, नमन, रूपाचा अभंग होईपर्यंत हात जोडून घ्यावे अशी विनंती आहे. कीर्तनाला प्रारंभ करतो. सर्वांनी हात जोडून घ्यावेत. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधव. हात जोडलेलेच ठेवा. 1 मिनिट नमन म्हणणार आहे. हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम.
चरणी रामा करुणा दृष्टी निहारी रामा रामा करुणा दृष्टी निहारी रामा 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 करुणा दृष्टी निहारी 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 जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम जय राम जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय नमन झालेलं आहे फक्त रूपाचा भंग रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बर्मा तो हा माधव बर्मा माधव बर्मा तो हा माधव बर्मा बहुत सुत्रोकाची जोडी म्हणून विठ्ठले आवडी विठ्ठल यावडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाचे यागर बाप रखमा देवीवर रखमा देवीवर बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल तो हा माधव माधव तो हा माधव सगळ्यांनी टाळी वाजवून छान भजन म्हणायचं आहे रघुपती राघव राजा राम रघुपती राघव राजा राम सीता रघुपती राघव राजा राम सीता रघुपती राघव राजा राम सीता श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की भारत माता की आद्य सनातन वैदिक हिंदू धर्म की छत्रपति शिवाजी महाराज की जय जय रघुवीर समर्थ एका छोट्याशा अभंगावरती चिंतन करूया जगद्गुरु तुकोबरायांचा फार सुंदर अभंग आहे तुकोबरायांनी सुद्धा समाजाची स्थिती काय झाली आहे याचं वर्णन केलं आहे आणि ही स्थिती सुधारायची असेल तर काय करायचं त्याचं मार्गदर्शनही केलं तेव्हा गाथेमधला अतिशय सुंदर उपदेशपर प्रकरणामधला अतिशय सुंदर अभंग आहे तुकोबरायांचा महाराज या अभंगामध्ये आपल्याला असं सांगता आहेत की समुद्र हा पिता बंधू तो चंद्रमा समुद्र हा पिता बंधू तो चंद्रमा समुद्र हा पिता बंधू तो चंद्रमा
ह्या प्रांतामध्ये अत्यंत प्रसिद्ध बुवा विलास बुवा गरवारे आज आपण या ठिकाणी सभेला उपस्थित झाले. समुद्र हा पिता बंधू तो चंद्र, समुद्र हा पिता बंधू तो चंद्र, भगिनी तेरमा शंखाचिया, भगिनी तेरमा शंखाचिया, भगिनी तेरमा शंखाचिया, मेहुणा सयासा द्वारकेचा हंदी, मेहुणा सयासा द्वारकेचा हंदी, मेहुणा सयासा द्वारकेचा हंदी, शंख तारो तारी भीक मागे, शंख तारो तारी भीक मागे, शंख तारो तारी भीक मागे, भुष्कते जाणारे आपुले स्वहीत, भुष्कते जाणारे आपुले स्वहीत, तुका म्हणे मात ऐसी आहे, तुका म्हणे मात ऐसी आहे, तुका म्हणे मात ऐसी आहे, दृष्टते जाणावे आपुले स्वहीत, दृष्टते जाणावे आपुले स्वहीत, तुका म्हणे मात ऐसी आहे, तुका म्हणे मात ऐसी आहे, तुका म्हणे मात ऐसी आहे. पंढरीनाथ महाराज की. आपल्या समोरच्या समाजाचं चित्रण करताना जगद्गुरु तुकोबारायांनी एक दृष्टांत वापरले, एक गोष्ट वापरली. तो दृष्टांत असा आहे की एका दिवशी दुपारच्या वेळी एका गावामध्ये एक साधू संन्यासी आलाय भिक्षा मागायला. तो सगळ्यांच्या घरासमोर उभं राहून बिचारा भिक्षा मागतोय आणि भिक्षा मागता 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 तो एका श्रीमंत सावकाराच्या दारासमोर आला. त्या सावकाराला असं वाटलं की आता हा साधू भिक्षा घेणार, त्याच्यानंतर तो त्याच्या मुठीमध्ये जाणार, त्याच्यानंतर तो तांदूळ शिजायला टाकणार, त्याच्यानंतर खिचडी करणार, त्याच्यानंतर खाणार. खूप वेळ जाईल हो त्याला. म्हणून त्यांनी काय विनंती केली, साधूबा असं करा, इथंच हातपाय धुवा, आजचं जेवण इथंच करा, तुम्हाला शिल्हा देतो, तो संध्याकाळच्या वेळेला खिचडी करून खा. सोपं झालं. साधूबाबा म्हणजे बरं झालं. साधूबाबाने ती झोळी तिथं ठेवली सावकारापाशी आणि साधूबाबा आपला स्नान वगैरे करण्यासाठी म्हणून विहिरीकडे गेले. आता माध्यान्ह स्नान करूया आणि त्याच्यानंतर भोजन करूया. पूर्वीच्या काळी साधू संन्यासी तडी तापसे साधारण दिवसांना 3 वेळा आंघोळ करायचे. प्रातस्नान, माध्यान्ह स्नान, सायं स्नान. आता माध्यान्ह स्नान करूया भोजनाच्या आधी म्हणून ते साधू बुवा गेले आणि त्या सावकारानं हा साधू बाबा येईपर्यंत करायचं काय म्हणून त्या शंखाच्या बरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. तर त्या साधूच्या झोळीमध्ये एक शंख होता, पांढरा शुभ्र असा शंख. त्या शंखाशी गप्पा मारल्या. आता सावकाराने शंखाला प्रश्न विचारले, त्याला शंखानं जी उत्तर दिली तो अभंग.
त्या अभंगाच्या मागे ही गोष्ट झालेली आहे. आता तो सावकार एक एक प्रश्न विचारतोय आणि शंख त्याचं उत्तर देतो आहे. सावकारांनी प्रश्न विचारला, का हो शंखो पंत, तुमचे वडील कोण आहे? तुमचे वडील कोण आहे? आणि तेव्हा त्या शंखाने उत्तर दिलं, आमच्या वडिलांचे नाव रत्नाकर पंत समुद्र. आता अनेकांना समुद्रालाच रत्नाकर म्हणतात माहित नसेल. त्याला रत्नाकर म्हणतात कारण अनेक रत्न त्याच्यामध्ये सापडतात. कितीही युग, कितीही वर्ष तुम्ही त्यातली रत्न काढत राहिला तरी ज्याच्यातली रत्न संपतच नाही, संपूच शकत नाही. असं रत्नांचं आगर म्हणजे त्या पाण्याच्या समुद्रात एक रत्नांचा समुद्र आहे. असा रत्नाकर जो तुमच्या आमच्या जीवनाला चव देतो, मीठ देतो आणि तुमच्या आमच्या जीवनाला सौंदर्य देतो, रत्न देतो, असे रत्नाकर पंत समुद्र आमचे वडील. हा अभंगाचा पहिल्या ओळीचा अर्थ. काही शंखाने उत्तर दिलं, समुद्र हा पिता. मात्र पिता या शब्दाचा वडील हा अर्थ होण्यासाठी ती रस्व करायचा. आता शुद्ध लेखनाच्या नावाने चुना लावून बोंबायची वेळ आहे. पण लक्षात ठेवा, सगळं विश्व जर शुद्ध करायचं असेल तर शुद्धता लेखनापासूनच सुरू करावी लागेल. अक्षर जितकं स्वच्छ सुंदर तितका स्वभाव स्वच्छ सुंदर होतो. हे वैज्ञानाने सिद्ध केलेलं शास्त्र आहे. अलीकडे लॅपटॉपवर तुम्ही पटापटा काही टाईप करू शकता, ते विषय वेगळा. पण हाताने तुम्ही एखाद्या लेखणीला कशा तऱ्हेनं वळवता तसं तुमचं मन वळणार. आणि अशा तऱ्हेनं ते बुद्धा आपल्याला प्रार्थना करतात, नाही तर अर्थ लागत नाही बरं का. शुद्ध लेखनामध्ये फक्त अक्षर ते असलं पाहिजे इतकंच महत्वाचं नाही, तर एका रेघेखाली किती अक्षर पाहिजेत. शब्द सांभाळणं हा सुद्धा शुद्ध लेखनाचा एक मुद्दा आहे. की आता पुढं काय लिहिशील, न आवडला काही ते आवडत नाही. अख्खा उलटा अर्थ झाला का, गायीनं हे तिन्ही अक्षर एका रेघेखाली पाहिजे बाळा, एका रेघेखाली पाहिजे. बुवाला गाढव म्हणतोस? अहो गाढव नाही म्हणलो, बुवा गाढ व शांत झोपला होता. आता गाढव नंतर जर थांबलं नाही तर झाला बुवाचा गाढव. 2 मिनिटात गाढव शांत झोपला होता. छोट्या छोट्या गमती असतात. त्यामुळे समुद्र हा पीता नाही. रस्व समुद्र हा पिता. त्या सावकाराने प्रश्न विचारला शंखाला, तुमचे वडील कोण? ज्यांच्याकडची रत्न कधी संपतच नाही असे रत्नाकर पंत समुद्र आमचे वडील आहेत. समुद्र हा पिता. म्हणले बर, मग तुम्हाला भाऊ वगैरे आहे? भाऊ आहे काय? या पृथ्वीमधलाच एक तुकडा उडाला आणि तो चंद्र म्हणून पृथ्वीच्या भोवती फिरू लागला असं आज खगोलशास्त्र सुद्धा सांगतं. आणि असं म्हणतात की हे संशोधन 18व्या शतकात आपल्याला कळलं आणि महाराष्ट्र 16व्या शतकात आहे. महाराज म्हणतात या शंखाचा भाऊ चंद्र आहे
म्हणजे शंख समुद्रातून जन्माला येतो तसा चंद्र समुद्रातून जन्माला आलेला आहे, हे गाथेमध्ये महाराज सांगतायत. मग हा शोध 18व्या शतकाचा असेल काय? महाराजांचा विज्ञानाचा सुद्धा अभ्यास आहे. महाराज सांगतायत समुद्र हा पिता, शंखाचे वडील समुद्र आहे आणि बंधू तो चंद्रमा, साक्षात चंद्र या संपूर्ण आकाशातल्या तारागणांचा नायक, पती, स्वामी, तो जो कोणी आदि श्रीमंत चंद्र ते आमचे भाऊ आहे. वा 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 वा. मग प्रश्न असा विचारलाय, पहिले का रे बाळा तुला? आयुर्वेद हो सावकार, तुम्ही काय भागवत कथा वगैरे कधी ऐकली का नाही? भागवत कथेमध्ये ते समुद्र मंथन झालं होतं ना, त्या समुद्र मंथनातून तुम्ही जन्माला आलोय आणि अनेक 14 रत्न जन्माला आली, सगळे आमचे भाऊच. पण त्यातल्या त्यात सांगण्यासारखी आमची बहीण साक्षात लक्ष्मी, माय सिस्टर. अरे बापरे, सावकार म्हणजे शाबास रे पठ्या. अरे ज्या लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी वैभव लक्ष्मी व्रत करावी लागतात, पुन्हा व्यवसाय, उदीर, नोकरी, धंदा काटकसरी न करावा लागतो, ती लक्ष्मी. भावाने बोलवलं की ए तायडे ये, आली. इतक्या जवळच्या नात्याची सख्खी बरी. भगिनी ते रमा. महाराज काय सुंदर अभंग लिहित आहेत. भगिनी ते रमा शंखाची. हे शंखाचे नातेवाईक सांगितले. त्याच्या पुढं त्या सावकारांनी प्रश्न विचारला, त्या तुझ्या बहिणीचं लग्न झाले का रे? झाले म्हणजे आमचे मेवणे काय साधेत काय? आमचे मेवणे काय साधेत काय? आमचा साला तुम्हाला माहित नाही? तुम्ही म्हणाल बुवा शिव्या घालताय. हिंदी भाषेमध्ये साला म्हणजे मेवणाच. मराठीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी बहिणीचा नवरा या अर्थी सालेराम असा शब्द वापरतात. ते सांगून का ठेवलं? म्हणजे आपण जाता येता सगळ्यांना जर साल्या म्हटलो तर आपल्या बहिणीचे किती नवरे झाले तुम्ही बघा. तेव्हा किमान ज्याला ज्याला ज्या ज्या भावाला आपल्या बहिणीची अब्रू प्रिय असेल त्यांनी उत्सुक कोणालाही साल्या म्हणणं ते बहिणीच्या अब्रूचं मातेर आहे. अर्थात हे भावाला कळलं तर त्याची जर इच्छाच असेल आपली बहीण अशीच राहावी, तो म्हणा सगळ्यांना येईल जाईल तो काय कसा आहे साल्या, शे काय तोंडाचा गटारखाना केला. कसं आहे मित्र म्हणणं त्याने काय फरक पडतो. कसं आहे दादा म्हणणं, साल्या कशाचा? सालेराम म्हणजे मेवणा होतो वेडे तो. कोण रे तुझा मेवणा? मेहुणा जयाच्या द्वारकेचा हरी. अहो माझी बहीण म्हणजे रमा म्हणजे लक्ष्मी, ती जन्माला आली भीष्मक राजाच्या घरी रुक्मिणीच्या रूपाने. पण लग्न कोणाशी झालं? द्वारकेचा राजा गोपाल कृष्णाशी. बरं माझ्या मेवण्याची म्हणजे कृष्णाची. द्वारका कशी आहे? सोन्याची द्वारका आहे महाराज. सोन्याची द्वारका म्हणजे ज्या द्वारकेमधल्या प्रत्येक घरात विटा सोन्याच्या, कौलं सोन्याची, ताट वाटी भांडी सगळ्यांकडं सोन्याची. अरे सोन्याचे ढीग रस्त्यावर पडले, कोण घरी न्यायला तयार नाही. ती सोन्याची द्वारका. हे मुद्दाम सांगितलं, पण असंच वर्णन एकनाथ महाराजांनी आपल्या रुक्मिणी स्वयंवर या आख्यानामध्ये केलेलं आहे. तेव्हा किमान द्वारकेला सोन्याची द्वारका का म्हणायची याचं उत्तर एकनाथ महाराजांना विचारून द्यावं. आम्हाला संत नकोच आहे. कृष्णाच्या द्वारकेला सोन्याची द्वारका का म्हणतात? साधं आहे.
कृष्णाला लहानपणी त्याची आई सोनिया म्हणत होती. म्हणून कृष्णाची द्वारका म्हणजे सोन्याची द्वारका ही आमची नवीन अक्कल. काय होते? अरे सुवर्णाची नगरी होती. बाबा 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 बाबा, एवढा श्रीमंत असलेला गोपाल कृष्ण, एवढा श्रीमंत, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, बाबा डोळे माळकंठी वैजे, कासे सोनसळा, पांघरे पाटोळा, घननीळ साबळा. आमचे मेवणे. आणि एवढ्या सगळ्या प्रश्नानंतर शेवटी तो सावकार विचारतोय, तुमचे वडील रत्नाकरपर्यंत समुद्र बरोबर, तुमचा भाऊ चंद्र बरोबर, तुमची बहीण लक्ष्मी बरोबर, तुमचा मेवणा गोपाल कृष्ण बरोबर. शेवटचा प्रश्न विचारतो, शंख महाराज आपला व्यवसाय काय, आपण काय करता? आणि शंखाने हसून उत्तर दिलं, मी भीक मागतो. सगळ्या भिकाऱ्यांच्या झोळीत बसलेला असतो. माझ्या स्वतःला आवाज नाही, दुसऱ्याने कोणीतरी भोंकलं तर आवाज काढतो. मला स्वतःला बसता येत नाही, दुसऱ्याने कोणीतरी बसायला आज्ञा दिली तर आम्ही बसतो, त्याचं घरून गळतो. काय गळले? भीक मागतो. त्या सावकाराला वाईट वाटलं. अरे वेड्या, एवढ्या वैभवशाली घरामध्ये जन्माला आलास, भीक काय मागतोस? आणि शंखाने उत्तर दिलंय, मी ज्या घराण्यामध्ये जन्माला आलो त्या घराण्याच्या गुणांचा मला अवलंब करता येत नाही, म्हणून तर मला शंख म्हणतात. एखाद्या माणसाला खूप वेळा शिकवणार, असं वागत जा, असं वागत जा, निर्बुद्धतेला दुसरा शब्द शंख निर्माण झाला. का? मला स्वतःला माझं मत नाही, मला माझा आवाज नाही, मला माझी स्थान नाही. आणि जुन्या काळातल्या माझ्या पूर्वजांच्या मोठेपणाचा कसा फायदा करून घ्यायचा मला कळत नाही, मला कळत नाही महाराज. आणि म्हणून अशा त्या शंखाकडे बघून तो सावकार जसा कळवळला, तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, समाजाची स्थिती अशीच आहे, सगळ्या समाजातले 99% शंखच आहे. चारच गोष्टीचा विचार करायचा, फार नको, फार नको. हे चार जरी असले तरी काम भागणार आहे. काय अलीकडच्या सिनेमातल्या गाण्यांमध्ये सुद्धा सारेगमप सारेगमप वगैरे त्यांना म्हणायची फार हौस लागली. पण सिनेमाच्या गाण्यामध्ये असं म्हटलं की आपल्याला वाटतं आहा हा हा, काय सिनेमातल्या लोकांना गाता येतं, गोवाला काय घोडं मारलंय का? आपल्याला पण येते. आपण पण थोडं जाऊन बघू. गमपने जाणे पमग गमप गमग. शंखत्व जाण्याच्या फक्त 4 गोष्टी. उपासनेला दृढ चालवावे, उपासनेला दृढ चालवावे, उपासनेला दृढ
काहून उपयोग नाही. ते पुष्पा पिक्चर साठी काढले की पैसे मिळतात. इथं पुष्पा काढलं तरी फुलं सुद्धा मिळायची नाहीत मला. घ्यायचं आपण देवाची पूजा येते. सत्कर्मयोगे बयघात सर्वामुखी मंगल पहिला प्रकार, आपापल्या घरामध्ये आपापल्या कुळामध्ये जी उपासना आहे दृढ चालवावे म्हणजे शंख पण जाईल. उपासना लक्षात घ्या. आपण शाळेमध्ये जे शिकतोय, आपण कला म्हणून जे शिकतो आहे, त्या कलेची आपण जी सराव म्हणजे प्रॅक्टिस करतो आहे, याला सुद्धा कलेची उपासना असं म्हणतात. पण तूर्त या श्लोकामध्ये कलेच्या उपासनेबद्दल बोललेलं नसून आध्यात्मिक उपासनेचा विषय आहे की कलेची उपासना तर करूच, विद्येची उपासना करू, शास्त्राची उपासना करू. मुद्दा तो नाहीये महाराज. ही उपासना कशी वापरायची हे कळण्यासाठी आध्यात्मिक उपासना पाहिजे. या सगळ्याचा सम्यक विवेक येण्यासाठी, याच्यातली समाधान वृत्ती प्राप्त होण्यासाठी आध्यात्मिक बैठक अत्यावश्यक आहे. प्रत्येकाला जो 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 मनुष्य आहे त्यांनी प्रत्येकाने आपल्या जीवनातलं शंखत्व घालवण्यासाठी उपासनेला. लक्षात घ्या, उपासना फार नाही केली तरी चालते, थोडीशी चालते, पण ती पक्की पाहिजे. आज हे झालं नाही तर मी रात्री जेवणार नाही, तो नियम. जमेल तेव्हा करतो, जमेल तसं जमवतो. हे काय उपासना आहे? उपासना म्हणजे बा 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 बा. एक दृष्टांत सांगतो आनंदी. दृष्टांत काल्पनिक असतात, त्यातले सिद्धांत सनातन असतात. असाच एक मनुष्य होता, ज्याचं शंकराच्या देवळासमोर दुकान होतं, पण त्याचा कोणत्याही व्रत नेम धर्म याच्यावर विश्वास नव्हता. त्या गावामध्ये जेव्हा एक अधिकारी महापुरुष आले, सगळेच त्यांच्या दर्शनाला गेले, यालाही नेला. त्यांनी दर्शन घेतलं. त्या महापुरुषाने फक्त हळूच त्याला विचारलं, शंकराच्या देवळासमोर तुझी दुकान नावाची एक टपरी आहे, त्याचं चांगलं दुकान व्हायची इच्छा आहे का तुला? अरे इच्छा मी न सांगता त्याला कळलं काहीतरी आहे बोलायच्याकडे. हो इच्छा आहे, पण मी व्रत वैकल्याने काहीही करणार. तो महापुरुष फार शाणा म्हटलं, मी तुला काही करायला सांगतच नाही. मग काय आता सांगा, मी तुला गंध लावायला सांगत नाही, मी तुला पूजा करायला सांगत नाही, मी तुला अभिषेक करायला सांगत नाही, मी तुला तीर्थयात्रा करायला सांगत नाही. फक्त एकच सांगणार, काय? भस्म लावलेलं दुसऱ्याचं कपाळ बघितल्याशिवाय जेवायचं नाही. करतोस का नियम? नियम काय? तू भस्म लावायची गरज नाही. भस्म लावलेलं दुसऱ्याचं कपाळ
मात्र ते दिसलं नाही तोवर जेवायचं नाही. तो म्हणलं सोपच झालं, माझं दुकान शंकराच्या देवळापाशीच आहे. शक्यतच नाही ते. मात्र शंकराच्या देवळापाशी असलं तरी जेवणाची वेळ झाली की तो दुकानाच्या दारात येऊन उभा राहायचा. देवळातनं कोणी बाहेर आला, भस्म लावलेला, जमलं वाचलं. पण काय आहे, तुम्ही व्रत सुरू केलं की भगवंत परीक्षाच घेतो. असा धो 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 एका दिवशी पाऊस आला की देवळात कोणीच आलं नाही. आपला देवळाच्या समोर वाट बघतो. पोटात कावड्याची पिल्लं सगळी ओरडायला लागली. पण नियमाला फक्त कपाळावरचं भस्म बघितलं नाही तोवर नाही तर नाही जेवायचं. पटकन डोक्यामध्ये प्रकाश पडला. अरे आपल्याला त्या साधू बाबाकडे ज्यानं दिलं आपल्या शेजारीच राहतो, त्याचं सायकलचं दुकान आहे, टायर पंक्चर काढायचं. ते रोज भस्म लावतं. कसं डोक्यात नाही आलं. आत्ता जातो, पटकन बघतो, बसतो जेवायला. छत्री घेतली, मित्राकडे गेला. कुठे आमचा मित्र? तो म्हणजे शेतावर गेलेत. अरे बाबा, पावसात तर बघावं लागते. बियाणं वाहून गेलं म्हणजे काय करता? गेलाय शेतावर. हा छत्री घेऊन शेतावर गेला. शेतात काय झालं होतं? कोणीतरी सोन्याच्या 10 मोहरा झाडाच्या बुंध्यात लपवून ठेवल्या होत्या. पाऊस आल्यामुळं माती गेली, त्या चमकल्या. हा त्या झाडाकडे तोंड करून, हा म्हणजे कोण? मित्र. त्या झाडाकडे तोंड करून उकिडवा बसून त्या मोहरांना चिखल लागला होता. तो पाण्याने धुत होता आणि एक एक खिशात टाकत होता. आपल्या शेतात मिळाला. हा मागणं आला. त्याच्या येण्याचा पायाचा आवाज झाला. चिखल होता ना सगळीकडं. चबाक 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 चबाक. आता आपल्याला सोन्याच्या मोहरा सापडल्या. अशा वेळेला कोणी आलं तर किती भरभीरी. या मोहरा गोळा करणाऱ्या मित्रानं फक्त वळून मागं बघितलं कोण येत आहे. पण छत्री घेऊन जे आलं होतं त्याला काय हवं होतं? फक्त भस्म. त्याने त्या कपाळावरचं भस्म बघितलं. त्याला जो आनंद झाला, त्या आनंदात तो वरडला, बघितलं आणि गेला. आता सायकलवाल्याची झाली पंचायत. आला घरी, याला बोलून घेतला. इकडे माझ्या शेतामध्ये मला फक्त 10च मोहरा मिळाल्या. ते तू बघितलं, कोणाला सांगायचं नाही, तुला 5 देतोय. तिथं त्याने मोहरा बघितल्याही नव्हत्या. त्या 5 सोन्याच्या मोहरा मिळाल्या. टपरीचं दुकानामध्ये रूपांतर झालं. धावत त्याच्या दर्शनाला गेला. महाराज, तुमच्यामुळं झालं. महाराज म्हणले, माझ्यामुळं नाही, तुझ्यामुळं झालं. उपासना कशी करावी हे तुला कळलं. पक्की उपासना कशी करावी ते तुला कळलं. तुझ्या दृढतेचं ते फळ. उपासनेला दृढ. काही उपासना ठरवा महाराज, काही ठरवा. संध्याकाळची एक वेळ ठरवा. अगदी 7च्या आत घरात जमत नसेल तर 9 द्या. पण रात्री जेवणापूर्वी माझ्या घरामध्ये एवढं झालं पाहिजे. एवढ्यामध्ये मी काही सांगतो. हा कोणाकडे हरिपाठ असेल, कोणी म्हणत की ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या वाचील, चालतंय. कोणी म्हणते भगवद्गीतेचा अध्याय. सगळं एकत्र करायची गरज नाही. 1 तास खर्च करा असं म्हणत नाही. कोणाला समर्थांची करुणाष्टकं म्हणायची असतील म्हणा. म्हणजे महाराज पाठ नाही आणि वाचायचा कंटाळा येतो. आता काय? आखडेबुवाच्या आवाजामध्ये समर्थांची सगळी करुणाष्टकं समर्थ रामदास 400.com या वेबसाईटवर आपापल्या घरी वाजवण्यासाठी फुकट उपलब्ध आहे. एकदा फुकट डाउनलोड कर आणि ऐक. त्याला काय ऐकायचं ते
काय करणार? म्हणजे आता एवढी पण आपण सवलत देऊ, म्हटलं नाही चालेल तर तेवढं ऐकलं पाहिजे. तेव्हा साधा नियम आहे हो आपल्या सर्व संतांनी, गोपी चंदन उठी, आपल्याला सर्वांना गोपी चंदनाचा टिळा लावायला सांगितले. तेवढं तरी जमतंय का? सगळेजण म्हणतात बुवा आपल्या देशाचं अमंगल का झालं? कोणी केलं मला सांगा अमंगल? भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय परंपरेमध्ये पांढरं कपाळ असणं म्हणजे काहीही कपाळाला नसणं हे अमंगलत्वाचं द्योतक आहे. याच्या घरात काहीतरी वाईट झालंय म्हणून याच्या कपाळी काही नाही. आता जेव्हा आपल्या समाजातला 90% समाज कसा असेल, त्याचं अमंगल होण्यासाठी तो कारणीभूत होतोच ना. पण चंदनाच्या टिळ्यामध्ये महाग काय आहे? आपण शिवछत्रपतींची प्रतिमा समोर बघतो. रोज सकाळी स्नान झालं, देवाची पूजा झाली की कपाळी असलेलं शिवभस्म आयुष्यात कधी बदललेलं नाही. आदिलशहांच्या भेटीला जाताना सुद्धा हेच गंध, औरंगजेबांच्या भेटीला जाताना सुद्धा हेच गंध, कान्होजी काकांच्या भेटीला जाताना सुद्धा हेच गंध, आणि इंग्रज राजदूताला भेटायला जाताना माझ्या उपासनेचा विषय आहे, तुझा काय संबंध त्याच्याशी? काय आहे? इंग्रजांना ते आवडत नाही. चोरीत जा. अजूनही कुठेतरी जायला सांगणार होतो पण इथं चालत नाही. तुझा काय संबंध? काय करायचं? माय ट्रेडमार्क. महाराजांकडून एवढा जरी कणखर स्वाभिमान झाला तरी खूप. आम्ही जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत गेलो कीर्तन करायला, असाच गेलो, धोतर नेसून गेलो. तिथं किती लोक मागं लागले, आपले बुवा अमेरिकेत असताना अमेरिकेतल्या माणसासारखं वागावं हो का? म्हणलं मला पुढल्या महिन्यात अंदमान निकोबारला पण जायचंय कीर्तनाला. तिथं बिना कपड्याचे लोक फिरतात. आता त्या आदिवासी सारखा कमरेला केळीची साड बांधून करू का कीर्तन तिथं? मी अंदमान मध्ये असो नाही तर मी अमेरिकेत असो. आणि उलट गप्पच सांगतो, सगळ्या जगाला आपल्या गोष्टीचा अभिमान आहे, सगळ्याला आहे. अमेरिकेच्या त्या रस्त्यात उभा तर बाकी सगळ्यांचे कष्टम चालू असताना त्याच्यात काय कशाला चाललाय, शिक्का मारतोय चल पुढे, शिक्का मारतोय चल पुढे चाललं होतं. या वेशामध्ये बघितल्या बरोबर कस्टमचा ऑफिसर बाहेर आला. महाराष्ट्र कीर्तनदार झाले, बसा 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 महाराज एअरपोर्टवर. मग त्या सगळ्यांना किंमत त्याची इच्छा आहे, मलाच धोत्राची इच्छा नाही, त्याला काय करू? माझ्या गणपती उत्सवामध्ये मला गणपतीची प्राण प्रतिष्ठा करायची तर मी टोपी घातलीच पाहिजे, मलाच घालावीशी वाटत नाही, त्याला मी काय करू? म्हणून उपासनेच्या या छोट्या छोट्या गोष्टी असतात. अहो फॅमिली कोर्टामध्ये एक केस आली होती. त्या सुनेनं सासूवर केस केली. माझी सासू मला हॅरेसमेंट करते. न्यायाधीश म्हणला काय करते गो बाई? माझी सासू म्हणली गणपतीच्या पूजेला बसतेस, बांगड्या घाल, हे हॅरेसमेंट आहे. माझ्या सासूला अटक करा. बांगड्या विना काय गणपतीचं आणलंय? काय बांगड्या बघून गणपती खुश होणार आहे का? जज फार चांगला होता. तो म्हणला गणपती राहायला बाजूला, तुला तुझी सासू नाही खुश करतायत, गणपती कुठल्या जन्मात खुश व्हायचा आहे म्हणजे तुझी? अगं टवळे भावाने, 4 बांगड्या आपल्या माणसासाठी घालायची तुला कटकट वाटते आणि बाकी हे सगळं फेशियल टीव्हीवरच्या नको त्या बायकांना बघून करते, तेव्हा नाही आकडा जात कुठं? का बरं? आपली उपासना साधं नित्य छोट गंध लावलं पाहिजे. महिलांनी कपाळी कुंकू, कुंकू नाही किमान गंध. आता टिकल्या लावतात. टिकलीमुळे काय होतं? बाथरूमची भिंत सौभाग्यवती होते. आपल्या सगळ्यांचं सौभाग्य बाथरूमला मिळतं, हे बाई तुला. पण हळदीपासून बनवलेलं कुंकू
आज सगळं विज्ञान सांगतं की हे सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं माझ्या घरात आहे पण मी करत नाही का, शंक याला म्हणतात. तेव्हा आपापल्या उपासना यथाशक्ती, मी फार नाही सांगितल्या, एक गंध किंवा शेंदूर आहे, कुंकू आहे, काही चालते, आणि नित्य सायंकाळी काहीतरी आध्यात्मिक एक माळ जप करा, बस, बाकी काही करू. आणि सगळ्यांनी, आजीनी, आजोबांनी, बापांनी, पोरांनी, बाकीच्या सगळ्यांनी केला म्हणजे कुटुंबाने केला बरं का. कुटुंब या 3 अक्षरात सगळे येतात. कु म्हणजे आई बाप किंवा सासू सासरे, कुळ, कु, त्या कु नंतर हे टू, काय नवरा बायको असतील ते, आणि त्याच्यानंतर ते पुढचे प्रकरण म्हणजे बाळ, ब, कुटुंब, 3 पिढ्या एकत्र पाहिजे त्याच्यामध्ये. हा, बाकीच्याला घेतलं नाही तर नुसतं टुंब, त्याचा उपयोग नाही. थोडा सगट उपासनेला दृढ चालवावे, एक फक्त सांगितलं. दुसरं सांगतो, भूदेव संतासी सदा. काही वेळेला आपण उपासना करतो याचा सुद्धा गर्व होतो. आपल्याला गर्व होऊ नये. आपण करताना काही म्हणा, माऊली म्हणा, पांडुरंग म्हणा, पण सगळ्यांनी सगळ्यांना अंडरलाईन. म्हणजे जसं पूजेसाठी पुजारी बुवा देवळात चालला, त्याला रस्त्यावरच्या लोकांनी नमस्कार करावा, तसं या देवळाचं अंगण तू चांगला झाडतोस म्हणून या देवळाचं पावित्र्य आहे असं बघून त्या सफाई कामगाराला पुजाऱ्याने नमस्कार करावा. समाजामध्ये आपल्याकडे तर नियम असा आहे की ब्राह्मणांच्या मध्ये पूर्वीच्या काळी 3ही वर्णामध्ये मुंज होती. उपनयन, व्रतबंध संस्कार म्हणून ज्याला म्हणतात. तर व्रतबंध संस्कारामध्ये हा नियम आहे की जो चकोट करण्यासाठी न्हावी येणार आहे तर यजमानाने त्या न्हाव्याचं पूजन करायचं आहे. तुझ्यामुळे माझ्यावर संस्कार होणार आहे ही कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मला सांगा किती महत्वाच्या गोष्टी आहेत. आता टीव्हीवर दाखवायला लागत आहे की शाळेमध्ये पोरगा पास झाला असेल, आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची सन्मान, भूदेव संतास सदा, आणि नमावे हे महत्वाचं आहे. नमावे म्हणजे आता कमरेत वाकायला नका सांगू. हा काय नमस्कार. ही ऍक्शन साधारणतः याला उडत यासाठी केली जाते. काही ऍक्शन कधी करतो आपण आपले वय. आता गेला उडत साठी जो हात आहे तो नमस्कारासाठी जो वापरला. महाराज आले, महाराज गेला उडत, महाराज बाप गेला उडत, काका गेला उडत. 2 हात जोडणारी बाब, 2 हस्तक, तिसरं मस्तक, भूदेव संतासी सदा. मुलांना नमस्कार करायला शिकवायला लागतो. बरं, अलीकडची पुरा अजिबात नमस्कार करत नाही, अशी आमच्या समोर येऊन उभं राहतात. महाराजांना नमस्कार कर तो का का, अरे ते कीर्तन करतात म्हणून काय होतं, काय करा. तेव्हा महाराजांना नमस्कार कर हे वेगळं शिकवावं लागतं. याचं कारणच त्याला रोज नमस्कार करायची सवय नाही. क्वीन करते तर तुमच्याकडं कधी येऊ, आजी म्हटली, ते कुणालाच खायला घालत नाही. आता कोणालाच खायला जी घालत नाही ते काही का करेना, आंबोण का करेना म्हशीचं, मला काय फरक. म्हणजे उपासनेनं आपण भिंतीवर चढायचंय आणि सत्कर्मामध्ये बाकीच्यांना भिंतीवर ओढून घ्यायचंय. आलं लक्षात. सत्कर्मामध्ये मी माझं घर स्वच्छ करायचंय, उपासनेमध्ये मी माझं घर स्वच्छ करायचंय, सत्कर्मामध्ये मी गावाच्या स्वच्छतेचा विचार करायचा. म्हणून उपासनेला दृढ चालवावे. आणि हे दोन्ही का महत्वाचं आहे आपल्या लक्षात येईल. आपण सत्कर्मासाठी आलो,
झाडू घेतला, गावातली झाडपड केली, पण गावातली शहाणी माणसं होती, रे जानत्या काय घर पण झाडत का स्वतःच, कारण घर इतकं मळक आहे की त्यातली घाण घेऊन बाहेर नाही गेला. म्हणजे घरही साफ करणं महत्वाचं आहे. ते उपासनेनं होणार आहे. उपासनेला दृढ चालवावे, मन साफ होणं महत्वाचं आहे. ते भूदेव संतांचे सदा नमावे. आणि तिसरं परिसर स्वच्छ होणं गरजेचं आहे. ते सत्कर्म योगे वय घालवावे. आणि शेवटचं ते सगळं करून सर्वामुखी मंगल बोलवावे. आपण असं जीवन जगलं पाहिजे की सगळ्यांनी आपल्याबद्दल मंगल बोलावं आणि दुसरं आपण सगळ्यांबद्दल मंगल बोलावं. नियम लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट जगामधली बुमरॅंग आहे. आपण जे टाकू ते अंगावर उलटतं, पण जे आपल्यावर यावं वाटतं तेच टाकावं. एकच विनोद सांगतो पुरे याच पूर्वरंग. एक होता साप, साप, आणि एक होता नाग. दोघं एकमेकासमोर आले. फिरत फिरत त्या नागोबाने असं डोकं हलवून दाखवलं. बाय बाय, कसा आहेस, हॅलो, हाऊ आर यू. हे सुद्धा मराठीत विचारायची शिवाजीच्या भक्तांना इच्छा नाही. सगळ्या शिवाजी महाराजांच्या घरामध्ये वडील नसतातच. पप्पा मारतोय गप्पा, खाते उत्तप्पा. माझा पप्पा कुठं गेला, कारो काय बाप मेला काय तुझा, काय इंग्रजी लोकांच्या बरोबर राहून 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 असं होत आहे. बघा थापा मारू नको. इंग्रज सुद्धा 150 वर्ष इथं होता, पण इथं असलेले इंग्रज त्याच्या वडिलांना बाबा म्हणतात असं दिसतंय का. अरे ज्याला त्याला आपली सगळी गोष्ट एवढी घट्ट प्रिय, तुला काही येण्यासारखं झालंय. पप्पा, मम्मी, आंटी, तिचा नाव आहे अँटीना, काही शब्द होतो. विषय काय चाललाय, सर्वामुखी मंगल बोलवावे. साप आणि नाग एकमेकासमोर आले आणि नागाने सापाला विचारलं, का रे सापड्या कुठे चालला. विनोद संपलाय. याच्या पुढचं सांगण्यात अर्थ नाही. आता जर साप काही वेडं वाकडं बोलला नागाला, तर नागाला रागवायचा अधिकार नाही. हे बोलायला सुरुवात कुणी केली, का रे सापा मरायस का म्हटलं असतं ना, अरे सापड्या सापड्या. आता घे त्याचं उत्तर. तेव्हा जे आपल्यावर यावं वाटतं ते बोलावं. म्हणून सर्वामुखी मंगल बोलवावे. या डोक्यामध्ये घेऊन काम करायचा उपयोग नाही. ही शाबासकी महत्वाची. आणि आपलं स्वहित आपण जर उपासना, नम्रता, सत्कर्म आणि सगळ्यांच्या बद्दलची मंगल वचन यांनी जर सांभाळलं तर निश्चितपणे शंखत्व नष्ट होतं. म्हणून फक्त अभंगाचा आठव करायचा, थोडा वेळ भजन करायचं आणि मग चरित्र भागाचं श्रवण करायचं. समुद्र हा पिता, बंधू तो चंद्रमा. या आणि घेऊया. जागेवर बसायचे. छत्रपती शिवाजी महाराज की
मित्र आहेत म्हटल्यामुळे माझे प्रश्न खूप सोपा झाला या सगळ्या गोष्टींमधला. आमची अनेक काळाची ही दोस्ती म्हणजे माझ्या अनेक संगीत नाटकांना सुद्धा आणि अनेक गाण्याच्या मैफलींना साहेब माझ्या समोर बसून त्यांनी रसास्वाद घेतला आहे. आता बाबांचंही कीर्तन अनेक वेळा ऐकले आणि कृष्णाकांतचं सगळ्यांचं एकमेकांशी असलेलं नातं तो एक विलक्षण आनंदाचा योगायोग आहेच. तर थोडंसं भजन करूया आणि चरित्र भाग साधारणतः माझ्या गजलामध्ये 9ला 5 कमी असं दिसतंय किंवा 9 वाजले असं धरून चालू. तुमच्या जेवणाची काही खोटी करायचं नाही. तेव्हा एक 20-25 मिनिटे अर्ध्या तासाचा फक्त वेळ तुमचा घेतो आणि आख्यानाचा विषय मांडतो. दुसऱ्या हाताला छान झकास टाळी वाजवून गोड आवाजात भजन म्हणायचं. भजन हे देवाला बरं वाटावं म्हणून म्हणायचं. आता पुण्यामध्ये मारुती मंदिरापाशीच मी राहतो. त्या मारुतीला सुद्धा काही लोक स्तोत्र ऐकवतात. असं ऐकवतात की ते नोटीसच बजावला बघा पाहिजे. ते समोर येऊन असं उभं राहते. भीमरोबी असं काही दोन देतो का बरोबर वज्रानुमान असं नाही म्हणून असं नाही म्हणून. आता मगाशी तुमच्या दादाने येऊन सांगितलं फार महत्त्वाची गोष्ट की आपल्यामध्ये ज्या चुकीच्या परंपरा आल्या त्या सुद्धा आग्रहपूर्वक मोडून काढा. घरामध्ये वाढदिवस आहे म्हटल्यानंतर केक कापायचा आणि त्या पणत्या विझवायच्या याची खरंच काही गरज नाही. आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये कोणताही सण हा दिवे लावून करायचा असतो. दिवे विझवून आपण करत नाही. तेव्हा त्याला जेवढं आयुष्य झालं असेल तेवढी 51 समजा निरंजन करा, त्याला औक्षवण करा छानपैकी. पण केक नाही तर नाही, दुसरा काही खाद्यपदार्थ नाही का आपल्याकडं तसा तो येऊन खायला हरकत काहीच नाही. आता तर अजून पशुतुल्य आयुष्य सुरू झालंय. ते म्हणजे केक खात पण नाही, तोंडाला फासतात आणि कुत्र्याला चाटायला सांगतात. अरे बाबा आता हे काय आयुष्य म्हणावं. तुझ्या चेहऱ्याला चाटायला कुत्रं बोलवायला लागावं इतकं तुझ्या आयुष्याची वर्ष वाया गेली. अरे देवा, आग्रहपूर्वक काही गोष्टी केल्या पाहिजे नाही, औक्षवणच करायचं. निरंजनाने समोरच्या माणसाला जे ओवाळलं जातं त्याला तोला काना आ, त्याला 2 मात्रा आऊ पण असं म्हणतात. सगळे उच्चार नीट आले पाहिजे. नाही तर माझ्याच नातीने एकदा म्हटलं होतं, आजी आजी काय दिवाळी आली आहे हो, आजोबांचं ऑप्शन कधी करणार. अगं माझी आई ऑप्शन म्हणजे लिलावात काढायचा माणूस. ऑप्शन कुठलं काढते आजोबाचं. ते ऑप्शन असतं ना, ऑप्शन नाही औक्षण करायचं. पण काही प्रथा किंवा लग्नाच्या मांडवात सुद्धा मुहूर्ताची वेळ झाली, माळ घालायची वेळ झाली, इकडं नवऱ्याला उचला तिकडं नवरीला उचला. अक्षदा सुद्धा आशीर्वाद देण्यापेक्षा त्याच्या कानामध्ये शिरून त्याला इजा झाली पाहिजे अशा तऱ्हेच्या अक्षदा टाकण्याची प्रथा या सगळ्या घरातल्या लोकांनीच आग्रहपूर्वक मोडायला पाहिजे. मला सांगा, अशा चुकीचं वागायला कुठल्याला तुम्हाला भारताबाहेरच्या कुठल्या आतंकवाद्यांनी शिकवलं? काही नाही शिकवलं. बाहेरच्या शत्रूंना आपलं फार कमी वाईट केलंय. जास्तीत जास्त वाईट आपणच आपलं करून घेतल्यासारखं झालंय. तेव्हा तुम्ही आम्हीच लक्षात ठेवून आपल्या घरामध्ये असा सण होणार नाही. पाहिजे तर लग्नाची बैठक असेल तिथंच हे बोला, सुनबाई वाढदिवसाला केक होणार नाही तर ती का लग्न. लग्नाच्या आधी त्या दारूच्या पार्ट्यातलं काही होणार नाही. लग्नाचे प्रचंड खर्च होणार नाही. आमच्या लग्नाला 25 लाख रुपये खर्च करायची ऐकत आहे, पण हे उडवायची आमची इच्छा नाही. 10 लाख रुपये फक्त खर्च होतील. एवढ्यात काय होईल ते रिसेप्शन केलं जाईल. पुढचे 15 लाखामध्ये अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत करून आपल्या लग्नानिमित्त त्यांची आयुष्य कशी उभी राहता येतील याच्यावर सगळं चिंतन केलं जाईल. आणि अशा अनेक गोष्टींनी आपला विवाह श्रीमंत होईल. श्रीमंती म्हणजे अंगावर दागिने मिरवणं नव्हे, तर मी समाजामध्ये किती दागिने माणसात तयार करून दाखवले त्याच्यावर खरी श्रीमंती सगळ्यात मोठी अवलंबून आहे. ती आपल्या घराची श्रीमंती असेल असं ठरवून काही करायला पाहिजे. महाराज गोडपणे मस्तपैकी भजन म्हणूया काळी वाजून. रघुपती राघव राजा
कृष्ण कृष्ण हरे हरे. जय जयकार एकत्र करूया. गोपाल कृष्ण महाराज की जय. महारुद्र सोमन राजा साधे भरणार. सोमन राजा साधे भरणार. मराठी मोठा पणीदारजी. मराठी मोठा पणीदारजी. चारी खंडात झाले बहुवीर. चारी खंडात झाले बहुवीर. पराक्रमी धीर यात रणशूर. सर्वहुन श्रेष्ठ शिवाजी. षड्गुणैश्वर्य संपत्तीच्या म्हणून अवतारी म्हणून आम्ही त्याची. म्हणून अवतारी म्हणून आम्ही त्याची. म्हणून अवतारी. 30,000 स्वार संगती सभे धावती. काळाला भीती घेई पैदळ 50,000. जबरदस्त प्रसंग आहे महाराज. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या लक्षात आले दक्षिण मुलखात आदिलशाही आहे, पण ती नष्ट व्हावी असा औरंगजेबाचा हेतू आहे. औरंगजेबाची इच्छाच अशी आहे की सगळ्या हिंदुस्थानामध्ये काबूल पासून ब्रह्मदेशापर्यंत फक्त औरंगजेबाचंच राज्य राहिलं पाहिजे. बाकी कोणी राजा असतात कामा नाही. म्हणून आतापर्यंत आदिलशहावर त्यांनी अनेक स्वाऱ्या केल्या आहेत. तो सारखं चिंतन करतोय की दक्षिणातल्या या सगळ्या बादशहांना कसं मारू. आतापर्यंत त्याला 3च आव्हानं होती. त्याला आदिलशहाला फक्त संपवायचा होता. निजामशहा जवळजवळ संपल्यासारखा होता. कुतुबशहाला संपवायचा होता. 3-4 राज्य संपली. सगळा हिंदुस्थान त्याचाच होता. पण आता औरंगजेब विचार करेल, अरेच्छा संपवण्यासाठी आणखीन एक सिंहासन आलं. आणखीन एक व्याप वाढला. आता एक वाढलंय. आणखीन ह्याची 4 सिंहासनं होण्यापूर्वीच आपण जास्तीत जास्त सैन्य घेऊन दक्षिण भारतामध्ये उतरलं पाहिजे. सगळ्यांचा नायनाट केला पाहिजे आणि सार्वभौम सम्राट म्हणून स्वतःचं नाव टिकवलं पाहिजे. शत्रूची अटकळ असणं हे एक शहाण्या माणसाचं लक्षण आहे. याच्यानंतर तो काय करेल. राज्याभिषेक झालाय, आता औरंगजेब काय करेल. हॅपी राज्याभिषेक टू यू. काय गायला बसलाय. औरंगजेब सगळ्या शक्तीनिशी खाली उतरणार. दक्षिण प्रांत तबाह करून टाकायचं काम तो आता नक्की करणार. पण यासाठी जसं पावसाची झड जर जास्त येणार असेल तर शहाणा शेतकरी आधीच घराची शाकारणी करून घेतो. जास्तीत जास्त आपापल्या प्रांताची सुरक्षा कशी होईल तो विचार करून ठेवतो. तसं राजांनी विचार केला, दक्षिण प्रांताकडे गेलं पाहिजे. यांना समजावून सांगितलं पाहिजे तुमचं हे औरंगजेब नावाचं महाभयानक संकट आहे. औरंगजेब मुळात स्वतः सुखाने जगत नाही, इतरांना सुखाने जगू देत नाही. इतरांना सुखाने जगू द्यायचं नाही, फक्त स्वतःच्या टेच्यातच जगायचं ही त्याची प्रवृत्ती आहे, आजवर आहे. त्याला धर्माचं बंधन नाही, जातीचं नाही, उपासनेचं नाही, माणसाचं नाही, जनावराचं नाही, कशाचंही बंधन नाही. त्याच्या आडवा येईल तो संपला. औरंगजेबाने कारकिर्दच सुरू केली आपल्या सख्या भाव बापाला तुरुंगात टाकून. त्यांनी त्याचे सख्खे असलेले 2 भाऊ मारून टाकले आणि अत्यंत निर्घृणपणे मारले. तेव्हा तो भयानक कत्तल त्याच्या हिताच्या जो आड येईल त्या कोणाचीही करतो. आणि बाबा आदिलशहा, तुला जर असा कत्तलीत, तू तर खूप लांबचा रे बाबा. त्यांनी सख्या धाकट्या भावाचे तुकडे करायला कमी नाही केलेलं. तू तर खूप लांबचा आहेस. तुला जर सुरक्षित राहायचं असेल, कुतुबशहाला जर सुरक्षित राहायचं असेल, इंग्रजाला सुद्धा जर सुरक्षित राहायचं असेल तर हिंदवी स्वराज्याला पर्याय नाही.
ते या सगळ्यांना समजावून सांगितलं पाहिजे. कारण हिंदवी स्वराज्य हे एकच स्वराज्य त्या काळामध्ये भारतातलं महाराजांनी असं दाखवलं की जिथे सर्व परंपरांचा योग्य अभिमान आहे आणि त्याचं पूजन आहे. आदिलशहा म्हणून राहायचं असेल तर हिंदवी स्वराज्य पाहिजे. औरंगजेबाच्या राज्यात आदिल फक्त आदिल राहील, शहा नाही. कुतुबला फक्त कुतुब म्हणून जगायचं असेल तर बरं काय करायचं होते, पण शिवाजी राजे सिंहासनावर असतील तर तो कुतुब शहा म्हणून सुद्धा असेल. तुमचं स्वातंत्र्य, तुमचं सार्वभौमत्व हे अभिमानाने मान्य करणारी आम्ही माणसं. अरे जगामध्ये एवढे एकत्र ख्रिश्चन देश आहेत जे सगळे एकत्र बायबल वाचतात आणि चर्चमध्ये जाऊन येशूचीच प्रार्थना करतात. पण येशूचीच प्रार्थना चर्चमध्ये जाऊन करणारा तो रशिया बसला युक्रेनच्या डोक्यावर. युक्रेनची माणसं कुठल्या देवळात जातात? चर्चमध्ये जातात. पण ते कुठलं पुस्तक वाचतात? बायबलच वाचतात. इंग्लंड पूर्वी बसत होतं जर्मनीच्या डोक्यावर, ते कुठल्या देवळात जातात? चर्चमध्येच जातात. चर्चमध्ये गेलं आणि बायबल वाचलं आणि येशूचं पुस्तक वाचलं म्हणजे जगामध्ये शांतता पसरेल असं तुम्ही बोलता, पण तुमच्या वागण्यात दिसत नाही ना. एकच पुस्तक वाचणारे हे सगळे देश तुम्ही एकमेकाच्या बरोबर का बसता? मग कशासाठी बसता? तर एकच ग्रंथ वाचणारे, एकाच पैगंबराला पूजणारे 56 देश आपल्या जगामध्ये. पण इराक इराण सारखे भांडत बसतात. कशाला भांडतात? जर आपण प्रेमाचा विषय चाललाय तर आपण आपल्या आचरणाने दाखवलं पाहिजे की आम्ही भांडत नाही. इथं आपल्या बाजारातली कोथिंबीर सुद्धा महाग होते, अशी काही प्रचंड आक्रमण सुरू झाली तर. आणि याच्या उलट एका भारतामध्ये विविध ग्रंथ वाचतात, विविध उपासना करतात, विविध पद्धतीच्या तपश्चर्या करतात. पण तू वेगळी उपासना करतो म्हणून तुला हाणून काढील असं भारतात सहसा होत नाही. सगळ्यांचा सन्मान राखणारं भारतीय संस्कृती हे एकच राष्ट्राचे विश्वबंधुत्व खऱ्या अर्थाने जगून दाखवतं. जगून दाखव. प्रवचनात बडबडण्यात गंमत नाही, आचरून दाखव. अरे पंढरपुरात वास्करांचा फड वेगळा असेल, तेंडुलकरांचा वेगळा असेल, बोधनकरांचा वेगळा असेल, बोधेकरांचा वेगळा असेल. आषाढी आली, सगळे एक आहे. ही जी एकता दाखवण्याची पद्धत, कशासाठी? ह्यानी ह्याच्या डोक्यात काळा घाला, त्यांनी ह्याच्या डोक्यात काठ्या घाला, काय गरज तुझी? पांडुरंगाचे भक्त, ही जी ताकद. पांडुरंगाचे भक्त असतील नामदेव, भगवान शंकरांचे भक्त असतील नरहरी सोनार, दोघांनी एकमेकांना फडफडून मिठी मारायची वाळवंटामध्ये. सन्मान करायचा एकमेकांचा, सन्मान करायचा. आणि शिवाजी राजांना नक्की माहिती आहे या राजांना समजावून सांगण्यासाठी ताकदच दाखवावी लागते. जगामध्ये स्थिरता आणण्यासाठी एकमेव चांगलं साधन म्हणजे शक्ती. मी माझ्या ताकदीने जर टेबल हलवायला लागलो, हे जर हलायला लागले तर हे टेबल स्थिर राहावं आणि हे शांत राहावे. याला दुसरा पर्याय काय आहे? मी जे केलं तेवढी शक्ती तिकडून लावायची जागेवर. भौतिक शास्त्राप्रमाणे कोणाही एकाची शक्ती वाढली आणि दुसऱ्याची दुबळी ठरली की अशांतता पसरते. सनातन सत्य एकच आहे, शक्ती संतुलित असली की शांतताच राहते. आणि म्हणून राजाने पहिल्यांदा आपली सैन्य शक्ती, म्हणजे उपासनेची पण शक्ती असतेच की. उपासनेची शक्ती हा मनाचा विषय आहे, आत्म्याचा विषय आहे. आपण देशाच्या सुरक्षेबद्दल बोलतोय. सुरक्षेच्या दृष्टीनं शत्रूची जी ताकद आहे तेवढीच ताकद जेव्हा भारतीय सैन्य दाखवतं आपोआप शांतता येते का नाही बघा. त्याच्यापेक्षा कमजोर ताकद दाखवली शत्रू अंगावर बसणार. फक्त हा नियम भारताच्या बाबतीत उलटा होतो की शत्रूची ताकद जर कमजोर झाली तर भारत कधीही दुसऱ्याला गुलाम करण्यासाठी आक्रमण करत नाही.
म्हणजे आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात हे कौतुकानं सांगितलंय की जगाच्या इतिहासात मी हा एक देश असा पाहिला की ज्याची ताकद जास्त झाल्यावर सुद्धा तो कधी कोणाला गुलाम करण्यासाठी आक्रमण करत नाही. जरा सिकंदराची ताकद वाढली की चल हिंदुस्थान जिंकून टाकू, सगळ्यांना गुलाम करू. जरा आपल्या पोर्तुगीजांची ताकद वाढली की चल गोव्याला गुलाम करून टाकू. दुसऱ्याला गुलाम करायची हौस आहे का? उपासना नाही, मन प्रशांत नाही, हाव आहे, खवखव आहे. भारताच्या उपासनेचं सामर्थ्य ते आहे. ज्याला त्याला आनंदाने जगण्याचं स्वातंत्र्य देणारा असल्यामुळे जर शत्रूच्या फौजा त्यांच्या भयानक कत्तलीने आणि तलवारीने सज्जनाला भिववत असतील, शांतता राखायला हाच उपाय. माझ्याकडचा प्रत्येक सज्जन तेवढ्याच श्रीमंत ताकदवान, मुठीने तेवढंच ताकदवान शस्त्र घेऊन त्याच्यासमोर उभा आहे. आणि असं जेव्हा 30,000 घोडेस्वार 50,000 पायदळ घेऊन महाराजांची स्वारी बाहेर पडली तेव्हा आपोआप कुतुबनगरचा म्हणजे गोवळ कोंड्याचा जो कुतुबशहा त्याने आपले मंत्री पाठवले. आता ते आंध्राकडे येतात, त्यामुळे त्यांच्या नावामध्ये अण्णा शब्द बराच असतो. महाराष्ट्रातला अण्णा वेगळा, म्हणजे जो चहा आणायचा असतो तो अण्णाचा, आणि जो चहा आणायचा नसतो तो नानाचा. म्हणजे पाहुणे माझ्याकडे आले, मी समजा तुम्हाला सांगितलं अरे नानाचा चहा आण, म्हणजे त्याला कळतं की आणायचा नाहीच आहे, त्याला काठवायचा आहे. मी जर सांगितलं अण्णाचा चहा म्हणजे याला आणायचा आहे बरं का. इकडं तर अण्णा वेगळा, तिकडं अण्णा हा शब्द खूप आहे. मादण्णा अक्कडणा दोन मंत्री, आणि ते दोघंही मंत्री त्या ठिकाणी पाठवलेले. राजांची फौज थांबली त्या क्षणाला महाराजांनी हा प्रश्न विचारला. फौजेचे सेनापती होते हंबीरराव मोहिते. आता हंबीररावांवर सुद्धा आता सिनेमा येतोय बरं. शिवाजी महाराजांवर काय बदाबदा सिनेमा येतो, एक सिनेमा हंबीररावांवर सिनेमा येतोय. काळजी करू नका, मी काही जाहिरात करत नाही, मी त्याच्यात काम केलेलं नाही, सगळे बघितले. आणि इतकंच नाही, फक्त हंबीरराव सिनेमामध्ये मी पार्श्वगायन केलं थोडंसं, म्हणजे गाणं जरा मागं म्हणायचा प्रयत्न केला. बाकी मला फार काही जमलं नाही. तो म्हणजे बुवा तो घेऊन चला, आवाज काढला, तो घेऊन जायचं जरा पुढल्या वेळेला. फार सुंदर, फार सुंदर अशी एक से एक चित्रपट आता येत आहे. आनंद वाटतो अशा वेळेला. आणि टी व्हीवर सुद्धा स्वराज्य रक्षक तारा आणि वगैरे. आतापर्यंत आपण सिनेमामध्ये बायका ज्या बघितल्या त्या साधारण मारामारी चालू असताना स्वतः कुंदराचे मांजराचे आवाज काढणाऱ्या होते. बघा ना, अमिताभ बच्चनच्या त्या काळामध्ये जे काही फायटिंग असायची, ते दोघं जण फायटिंग करायला लागले की हिरोईन कॉपरेट जाऊन उभी राहायची. आता सगळे तू ये ना, काठी घेऊन ये, काहीतरी घेऊन ये, मदत तर कर ना. तिथं काय मांजरासाठी मी आम्ही आपल्या अब्दुल बसते. आता किमान स्वराज्य तारा राणी वगैरे छान 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 आनंद वाटतो या गोष्टीचा. मादण्णा आकडणांच्या समोर हंबीरराव थांबले. सेनापती हंबीर, काय छान नाव आहे. नावानं हंबीर, वृत्तीनं गंभीर, लढाईला खंबीर. असे हंबीरराव समोर उभे. आणि महाराजांनी प्रश्न विचारला, हंबीरराव सेना का थांबली आहे? मादण्णा नाकडणा भेटायला आले. असं का सेनापती? कुतुबशहाच्या मंत्र्यांना आमची भेट घ्यावी असं का वाटायला लागलं? मतदारांना टेस्टिंग केलं पाहिजे, परीक्षा राजकारणाची. त्यांना आपली भेट घ्यावी असं का वाटायला लागलं? हंबीररावांनी पटकन सांगितलं, भेट घेतलीच पाहिजे. वैर आपुले विजापुरी. त्या विजापूरचा आदिलशाह सुद्धा आपल्यासारखा त्रास देतो. आणि विजापूरचं वैर शिवाजीराजांपुढे. शत्रूचा शत्रू तो मित्र, हा युद्धातला नियम. वैर आपुले विजापुरी, कुतुबशहा मनी चिंता करी. मित्र जोडला शिवपा जरी, कडी काळासी ना भिवू. काय शक्तीचा प्रभाव असेल. वा रे वा. सामर्थ्य 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 आहे चळवळीचे जो जो करील तयाचे. आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा त्यांच्या व्याख्यानात म्हटलं होतं, मला बाकी काही उत्सव दाखवू नका, व्यायामशाळेमध्ये घुमणारी पोरं बघू दे.
नाही शाळेतलं पोर सुरूच, मला घबरत चालत नाही, मला गोड पचत नाही, मी दूध पीत नाही, जगतो कशाला तू? तुला हे येत नाही, तुला ते येत नाही, तुला ते येत नाही. पण आपल्या आई सुद्धा कोणती सारखी नाही, भीमा ना बाहेर, काय 100-200 जोर बैठक मारली पाहिजे, आखाडा खांडला पाहिजे, कुस्ती केली पाहिजे, लाठी काढली पाहिजे. अरे लेखा मारामारीमध्ये आई बापाला कोणी मारायला आला तर बापाला पाठपुडी घेऊन पळून जायचा तरी प्रॅक्टिस कर. बापाला सोड, तू तुला वाचवण्यासाठी पळालास तरी खूप आहे. मी सुद्धा पळायची करतो प्रॅक्टिस. सकाळी 5 वाजता स्वप्नात गादीवर पडल्या साजरी फाटल्या गेल्या तिच्या प्रॅक्टिसला आतापर्यंत. असं सामर्थ्य उभं केलेलं असल्यामुळे कुतुबशहाला वाटतं कळी काळासी ना भिवू राजा. कुतुबशहा म्हणताय 8 दिवस राहावं इथं. कुतुबशहांची आम्ही राहावं अशी इच्छा असेल तर त्याला सांगा, आपल्याबरोबर 80,000 फौज आहे. त्यांचा रोजचा जेवणाचा खर्च तुमच्याकडे राहायचं म्हणून काय होईल? नाही, कुतुबशहा सगळं जेवण पाठवायला तयार आहे, घ्यायचं नाही. का? आपण युद्धावर चाललोय, ट्रिपवर नाही. युद्धामध्ये घातपाताची शक्यता असते, तयार असलेल्या अन्नातनं काही घालता येतं. सावधानता पाहिजे. आपण फक्त शिधा घ्यायचा, अन्न आपण शिजवायचं. त्याला मिळते रेडीमेड, रेडीमेड नाही. सैन्य आपलं झाला, शिधा आला, आपल्याकडं स्वयंपाक सुरू झाला आणि महाराज स्वतः गेले कुतुबशहांच्या भेटीला. कुतुबशहांची भेट झाल्याबरोबर कुतुबशहाच्या मंत्र्यांनी असं सांगितलं, राजे हम ऐसा सुनते हैं कि आपका एक एक बच्चा शेर जैसा. आवाज कमी केला का माझा? नाही. आपका एक एक बच्चा शेर जैसा है. गोपीनाथ पंत बोकील शेजारी बसले होते. ते म्हणाले, ठीक सुना आपने, हमारा हर एक बच्चा शेर का बच्चा है. वो शेर होगा तो हाथी से नहीं डरेगा. एक प्यादा उड़ा, अरे बिल्कुल नहीं डरेगा. हो जाए हमारे पील खाने का एक हाथी और शिवाजी महाराज के फौज का एक सिपाही, जंग हो जाए. आता ते शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये बळ एकाने तपासायला चालला. एक जंग हो जाए और हत्तीचे सांगता नाव, हत्तीचे सांगता नाव, झुंजावे हत्ती संग, वाघाचे सांगता नाव, झुंजावे हत्ती संगे. आहे का कोण जवान, झुंजेल रणी जो संगे. अरे का अशक्य आहे आम्हा, हनुमंते झटकन सांगे. पाहुया लढाई नामी, होईल काय परिणामी. बादशहा हे मनी जाणी, वाजले नौपदी डंके. झुंजावे हत्ती संगे, वाजले नौपदी डंके. झुंजावे हत्ती संगे. चलो तयार हो गया. उद्या सकाळी आमच्या मैदानामध्ये आमच्या पील खाण्यातला एक हत्ती आणि तुमचा एक जवान यांची झुंज होणार. बिलकुल सामर्थ्य दाखवल्याशिवाय श्रद्धा नाही मिळतात. काही ठिकाणी आधी गाजवावे तडाखे, देखता भूमंडळ धाके. नवरात्रामध्ये सुद्धा देवीची पूजा होईल, पण आधी 9 दिवस युद्ध करून दाखवलं तर. आमची छबी रांगोळी छान काढते, तेवढंच काढू दे. युद्ध करून दाखवलं तर दसरा, दसरा झाला तर दिवाळी, नाही तर आयुष्यभर होळी आहेच.
या जगातल्या सगळ्या कला महत्वाच्याच आहेत, याच्यात संशय नाही. माझा कोणत्याही कलेबद्दल आकस नाही. पण लक्षात ठेवायची गोष्ट ती की सुरक्षेशिवाय बाकी सगळ्या कला व्यर्थ आहेत. बाकी काही नाही. म्हणून सुरक्षेकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. जगामध्ये काही गोष्टी अशा असतात की बाकी सगळ्या चांगल्याच आहेत, पण हे महत्वाचं आहे, ते नाही तर बाकीच्याला उपयोग. ज्याला सुरक्षा नाही करता आली त्याला बाकी सगळं येत असूनही खरा आनंद नाही. म्हणून सुरक्षेकडे फार लक्ष महाराजांचं, फार लक्ष. एक से एक सैनिक तयार केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त 100 आपल्या मावळ्यांना घेऊन महाराज आले. फक्त 100 मावळ्यांना घेऊन आले. 80,000 फौज बाकी बाहेरच होती. मैदानामध्ये आले. मैदानावरती उंच अशी 2 सिंहासनं केली होती. एकावर कुतुबशहा बसले, एकावरती राजे बसले. सगळे रक्षक मागे उभे राहिले आणि पीरखान्यातला हत्ती आणला सोडून. जवळजवळ 10-12 फुटी उंचीचा प्रचंड अजस्त्र देहयष्टीचा. त्याला दारू पण पाजली होती असं म्हणतात. मला कल्पना नाही हत्ती दारू पितात का नाही याबद्दलची, त्यामुळं मी हे संशोधकांवर सोडून देतो. तो दारू प्यायला होता का नाही माहिती, पण अंगामध्ये झेंग आली होती, माहूत होता. त्या हत्तीकडे बघून सुद्धा अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. आणि शिवाजी राजाने फक्त आपल्या फौजेकडे नजर टाकली. 3 टिचक्या वाजवल्या, 3 बोटं वर केली. ती सूचना. रांगेत सगळे उभे. तिसऱ्या रांगेतला तिसरा माणूस बाहेर गेला. आणि ते महाराजांच्या पायदळाचे पहिल्यापासून असलेले नायक येसाजी कंक, जे टणटण उडी मारून आले. त्यांना जो आनंद मला निवडलं, हा आनंद. चला शिवजयंतीला कोण येते? मला काही जमेल असं वाटत नाही. इथं सुरुवात. मला 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 युद्ध करण्यासाठी काय हौस. आला धावत, मुजरा केला, अंगरखा अंगावर टाकून दिला. सगळ्यांनी बघितलं काय पोळीचा बाकरा आणला का मारायला. अरे ह्याची तब्येत काय, तो हत्ती काय. हाती तलवार घेतली. यशाजी कंकानं महाराजांसमोर उभा राहिला, लावून मुजरा केला. आणि महाराजांनी फक्त कानात एकच विचारलं, यशा जी कशासाठी युद्ध चाललंय माहित पाहिजे. कशासाठी युद्ध चाललंय? राजे, माझी तलवार जर खरी ठरली तर शिवाजी राजे खरं बोलतात हे सिद्ध होणार आहे. माझी तलवार कमजोर ठरली तर राजा खोटा ठरणार. एवढी जबाबदारी आहे. आपल्याला काय करायचंय, कसं का होईना, मॅच खेळली की पैसे मिळणारच आहे. माझ्याकडे असं बघणार, हरेच्छा हे शिवाजीची होय. माझ्या कुठल्याही वागण्याने महाराजाच्या नावाला बट्टा नाही लागतात. एवढं पथ्य पाळलं सगळी पुढं उद्धवली. लक्षात घ्या, एवढं मोठं पथ्य आहे. माझ्यामुळं महाराजांच्या नावाला बट्टा नाही लागतात. महाराज द्या आशीर्वाद. निघतो. युद्धामधली ही शिकवण आहे. ज्याच्याशी युद्ध करायचं आहे त्याची ताकद कशात आहे तीही माहीत पाहिजे, आणि त्याचं दुबळे पण कशात आहे तीही माहीत पाहिजे. समोरचा शत्रू कितीही मोठा असला तरी कुठंतरी तो दुबळा असतोच. त्याला अलीकडच्या मराठीमध्ये वीक पॉइंट असं म्हणतात. आपला अभ्यास कमी पडतो. शत्रूचा बरोबर वीक पॉइंट काय आहे तुला कळत नाही. त्याचा अभ्यास हा युद्धशास्त्रातला फार महत्वाचा अभ्यास आहे. आपलं बलस्थान माहीत पाहिजे, आपलं दुर्बल स्थान माहीत पाहिजे. तसं त्याचंही बलस्थान माहीत पाहिजे, त्याचंही दुर्बल स्थान माहीत पाहिजे. हत्ती माणसापेक्षा तिप्पट गतीनं पळू शकतो, पण हत्तीची दुर्बलता आहे, हत्तीला दिशा वळवण्यासाठी माणसाच्या तिप्पट वेळ लागतो.
हा दोघांमधला तफावतीचा विषय लक्षात घेऊन येसाजीनं जी उडी मारली तो पहिला तासभर त्या हत्तीला नुसतं पळवूनच दमवला. पळवूनच त्या हत्तीचं रूप काय भयानक. अरे मस्त माजला हत्ती आला मधगळती धारा धारा. मस्त माजला हत्ती आला मधगळती धारा धारा. जया पाहता समोर नाचे यमपाशत सैरा वैरा. जया पाहता समोर नाचे यमपाशत सैरा वैरा. मस्त माजला हत्ती आला भाला मारून छिडवीला. मस्त माजला हत्ती आणला भाला मारून छिडवीला. यशाजीनं मुजरा केला आणि पवित्रा फिडवीला. यशाजीनं मुजरा केला आणि पवित्रा. कसा होता तो? कसा होता? कोटी सारखे शरीर ज्याचे छोटा उठला येसाजी. कोटी सारखे शरीर ज्याचे छोटा उठला येसाजी. भरली गर्दन भरली छाती भरलेली नयनी तेजी. भरली गर्दन भरली छाती भरलेली नयनी तेजी. टणक पोटल्या पिडल्या मांड्या पिडलेले होते दंड. टणक पोटल्या पिडल्या मांड्या पिडलेले होते दंड. कपाळावरी थट्टा मोठा पाहून झाले जनथंड. मस्त माजला हत्ती आला. हत्तीच्या घोटात मैदानाच्या टोकाला हत्ती पाठला करत आला की या टोकापासून दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या टोकाला निघून जायचं. हत्तीला दिशा बदलायला वेळ लागायचा. कुठं गेला तिकडं पळत सुटला. हत्ती तिथं पोचायच्या आत विरुद्ध दिशेला. आपण एवढं पडून हत्ती दमवायचा, आपण दमायचं नाही. इकडे पळवत नाही, तू येऊ नको. हत्ती सुद्धा वैतागला. इथं युद्ध आहे का पळापळीची स्पर्धा आहे? मगापासून पडतच येड. माहुताने हत्तीच्या सोंडेत दांडपट्टा दिला महाराज. आता अवघड आहे. दांडपट्टा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या हातापेक्षा 2 हात लांब आहे पुढं तो. आता त्यातून ही हत्तीची सोंड, त्याच्या पुढं दांडपट्टा. पटकन कळलं पाहिजे दांडपट्ट्याचं बलस्थान काय. कितीही लांबचा मारता येतो पण दांडपट्ट्याचं दुर्बल स्थान काय. जवळच्याला मारता येत नाही. अगदी जवळ आलं तर मारता येत नाही. पुस्तक असं धरून तर वाचता येतं. जवळ धरलं का नाही वाचता कसं येते का. हत्तीच्या हाती सोंडेत दांडपट्टा घाला. गार 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 फिरत आहे. यशाची कंकानं त्या सीमा रेषेपासूनची सुरकुंडी मारली. तो हत्तीची सोंड आणि हत्तीचे पुढले 2 पाय याच्या मध्ये येऊन उभा राहिला. आता काय मारणार दांडपट्टा. ते सोंड घेऊन दांडपट्टा आपटतंय. ते लोक इथं दिसतोय. इथं मारता येत नाही दांडपट्टा महाराज. इथं नाही मारता येत. हत्ती पण चिडला. मी बुद्धिवान, माहुत बुद्धिवान म्हणून त्याला काही विचारला. हे आपल्यापेक्षा बुद्धिवान. त्या माहुताचा काही उपयोग नाही. युजलेस. शिवाय कृष्ण त्यांना बेश अजून देश आठवत नाही. सोडली असती वर्षाशी. हे काय दांडपट्टा सोडलेत तर फेकून दिला. आता तलवार दिली सोडलेत. आता जमतंय. पुढच्या 2 पायाच्या बेचक्यामध्ये यशाची उपाय सोडले. जर तलवार आली तर असाच्या असा कमरेत तलवार घालायची. पोट फाडून संपला माणूस समजायचा. परत चूक होणार आहे. ही सोड जर पाठीमध्ये काचकन तलवार घुसवण्यासाठी मारायची असेल तर सोड मुळात लवचिक आहे. त्याला वजन देण्यासाठी फिरवावी लागत. त्या फिरवण्याचा अंदाज घेता आला पाहिजे. फक्त घे 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 तलवार घे तलवार घे बाबा तलवार घे. सोड
सोडण्यात घेतली तलवार, लागला फिरवायला सोड. मारली काम नव्हतंच हो. त्या सोंडेच्या रस्त्यात फक्त आपली तलवार धरायची. त्याच्याच ताकदीनं सोंड तलवारी आपटली, त्याच्याच ताकदीनं सोंड उडाली. सचिन तेंडुलकरची शिक्षक उठलेली सोंड मैदानाच्या बाहेर आणि तिकडून बदा 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 रक्ताची धार चालली. ताकद सोंड सुटली. तिकडे दोन रस्ते येत असून डोक्याने शेकरून मारा नाही तर पायाखाली मारा. हत्ती संपलेला नाही. आता मात्र हत्तीनं मोहरा केला. मोहरा म्हणजे पळायला द्यायचं नाही. असं असं चालत आहे. कुठंही पळता येत नाही. मैदानाच्या भिंतीला यशा टेकला. मैदानातल्या लोकांनी डोळेच पिटले. बहुतेक परतय का भिंतीला टेकलेला यशाची बघितला आणि मग त्या हत्तीनं बरोबर अंतर राखून धम्मकन आवाज झाला. भिंतीचे दगड उडाले. महाराज प्याला 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 म्हणून माणसं खिंचाळली आणि मग बाहेर नावाला हर हर महादेव महादेव महादेव. अरे हत्तीचं डोकं भिंतीला चिकटण्या आधीच पायातनं घसरला आणि जमिनीवर पडला. नंतर चर्चा नाही करायची आपल्याला याच्यावर. मला वाटतच होतं त्याचं डोकं मला लागेल. मला कल्पना आली. भाषण नकोय. त्या सेकंदात काम झालं. हत्ती पण दचकला. त्याच्या डोक्याला एवढी जखम झालेली. माझा शत्रू वाचला. अजून हातात डाव. पाय उचलला होता. असाच पाय देतो छातीवर नारळ फोडल्यासारखा टाकतो चेंबरून. यशा यशा यशा. शिवाजी राजांनी आपल्या गळ्यातली देवभक्तीची देवीची कवड्याची माळ आपल्या कुंकवाला लावली. भवानीला सांगितलं आई पोराला वाचीव पोराला वाचीव. का अगं अशा अनेक माय मावल्यांनी ही पोरं इथं पाठवली आहेत म्हणून स्वराज्य उभं राहिलं. त्या सगळ्या माय माऊलींचं कुंकू त्याच्यामध्ये अडकलं. माझी आई माझ्या लेकराला वाचीव माझ्या लेकराला वाचीव. काय देवीनं बुद्धी दिली. उचललेल्या पायाखालीच तलवार ठेवली. ते दाब आता धड ते दाबता येईना कारण काय तलवार. पर 3 पायावर तोल सांभाळता येईना. त्याचा झाला आतू बांधला. काही जमना म्हटल्यावर तो पाय तसाच काढून घेतला. यशा बाहेर आला. पोटा खाली गेला. पोटात मग पहिला फटका मारला. हत्तीला कळलं खालती माणूस आहे. असाच खाली बसलो की मरतोय बघा. हत्ती खाली बसायला लागला. एवढा यशाची बाहेर हत्ती बसतो म्हटल्यावर त्याच्या डोक्याची उंची आपल्या डोक्याची उंची एका पातळीवर आली. ती आली म्हटल्यावर इथं तिथं गंडस्थळाच्या आधी नाजूक जागा हत्तीची आहे. तिथं काच दिवशी वार शेवटचा झाला. करायचीच गरज नाही. हत्ती तसाच जो उभा राहिला. लागलं दोन्ही ते यशाजीने मावताला सांगितलं हे येड्या काय उजवीकडे उडी मार. हत्ती डावीकडे पडणार आहे. ते ज्या पद्धतीनं डोललंय याचा अंदाज आहे. माहुतानं उजवीकडे उडी मारली. हत्ती डावीकडे पडला. कुतुबशहाच्या गोवळकोंडा नगरीमध्ये जयघोष. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. 100 वर्ष काय भवानी काय शिवाजी. जो नगाऱ्यांचा घोष तुतार्यांचा घोष सुरू झाला. कुतुबशहा उठून बघतो. काय पोराची धाडस आहे. काय पोराच्या अंगात दणदण. या सगळ्या गोंधळात गर्दीतल्या लोकांनी हातातली कडी फेकायला सुरुवात केली. अलंकार फेकले. पागोटी ठोकली. काय पोरगा आहे. या गोंधळामध्ये गदारोळामध्ये माहुतांनी पहिला नमस्कार येसाजी कांकाला केला. का केला तो म्हणला दादा तुझ्यामुळं घरी जातोय. तू जर मला ते सांगितलं नसतंस तर हत्ती उजवीकडं कलंड्यावर मीच आधी पडलो असतो. माझ्यावर हत्ती पडला असता. म्हणजे धरतीचा पाटा हत्तीचा वरवंटा आणि म्हणजे माहुताची चटणी वाटा असा जो उत्तम बेत झाला असता. मला वाचवलं बाबा धन्यवाद.
त्याच्याकडे लक्ष सुद्धा यशाजीनं दिलं नाही. तो सगळा गदारोळ बघता. कुतुबशाह विचारतात, राजे वो आपका सिपाही कहाँ गया? आपका सिपाही कहाँ गया? राजे म्हटले, तो आपल्या जागेवर जाऊन उभा राहिला. ज्यासाठी बोलावलं ना काम झालं, आता हे तर थांबायचं नाही. पेडा तरी तो त्याच्या जागेवर जाऊन उभा आहे. अरे बोला उसको, बोला बोला बोला. यशाजीला वरती बोलवला. सगळा चिखलाना माखला होता, हत्तीच्या रक्तानं माखला होता. हत्तीचेही तडाखे बसले होते, अंग सुजलं होतं लेकराचं. तसा जवळ घेऊन कडकडून पिठी मारली. कुठंही स्टेटस सिम्बॉलचा प्रॉब्लेम नाही. माझा अंग खा मारला तर काय करू, आपण नंतर भेटूया. अरे सगळ्या जगात कडकडून मिठी मारली. शाबास यशा, माझा शब्द खरा करून दाखवलास. कुतुबशाह फक्त एकच विचारतो, आता हे सगळं पूर्वरंगाचं आहे. तो एवढं यश मिळालं उपासनेला दृढता. हा आज हत्तीशी मारामारी करायची म्हणून काल प्रॅक्टिसला नाही लागला. 12वीची परीक्षा एप्रिलला असते, अभ्यास जून पासून करायचा. तेव्हा माझी लेकरं आपल्या देशाच्या सुरक्षेसाठीचा व्यायाम, ती उपासना, शक्तीची उपासना अखंड करतात. मात्र इच्छा एकच, शक्ती वाटल्यावर दुसऱ्याला त्रास नाही द्यायचा. त्याच्या संरक्षणासाठी शक्ती, रक्षणासाठी शक्ती. ती उपासनेला आमची सगळी पोरं दृढ. पण अंगात एकदा आली रग की कोण नम्र राहत नाही हो. आमच्याकडं सत्यनारायणाला बोलवायला आलं तरी असं बोलवतं की तुरुंगातच घालतो. आपले आमच्याकडं पूजा आहे, माग झालं पाहिजे, कळलं काय हरीशा, ते बोलवायची पद्धत आहे. भूदेव संतासी सदा नमावे. तुकोबा असतील, रामदास स्वामी असतील, तुळजापूरची भवानी असेल, विठोबा, सगळ्यांच्या समोर विनम्र आहेत. माझी सगळी लेकरं, माझी सगळी लेकरं विनम्र आहेत. उगा आपल्या गाडीचा स्पीड वाढवायचा, वाटेल तशा गाड्या चालवायच्या, माणसं उडवायची, पोलिसांना त्रास द्यायचा. मग आम्ही किती शूर, कुठला ढोकणाचा शूर तुझ्या काय? दुसऱ्याला त्रास देणं याच्यामध्ये ज्याला शूरत्व वाटतं, अजून वेगळ्या जनावराचं नाव घ्यायला लागेल, त्यातलं शूरत्व. आमच्याकडचा प्रत्येक शूर फक्त लोकांच्या रक्षणासाठी. भूदेव संतासी सदा नमावे. पुढं आपल्या शक्तीनं सत्कर्म योगे वय. अरे वा, कल्पना करा काय झालं असेल. कुतुबशहाने असं सांगितलं, यशाजी तुम्ही एवढा मोठा पराक्रम दाखवला, जी आमच्या सैनिकांना शिकवाल का? हे का नाही शिकवतो ते काय आर्ट ऑफ हत्ती आहे, शिकवतो. नाही म्हणजे तुम्ही आमच्याकडे शिकवा. आता शिवाजीराजाकडे काही जाऊ नका शिकवायला. का? त्याच्यापेक्षा चौपट पॅकेज आमच्याकडे आहे. पॅकेज वा वा वा, काय ऑफर केली महाराजांनी आम्हाला. पॅकेज तुमच्याकडे आहे. यशाजी कंक सांगतात, कुतुबशहा आम्ही शिवाजी राजाकडं पगारासाठी येतच नाही. तेव्हा कोणाच्या पगारासाठी कुठला पगार हा विषयच आमचा होत नाही. आमच्या मनामध्ये शिवाजी राजांनी जे स्वप्न दिलंय, या देशामध्ये, या भूमीवर संतांचं राज्य झालं पाहिजे, न्यायाचं राज्य झालं पाहिजे, प्रेमाचं राज्य पाहिजे, सहिष्णुतेचं राज्य पाहिजे. सहिष्णुता आणि प्रेम जपण्यासाठी नालायकांच्या चौपट ताकद अंगात पाहिजे आणि दाखवायला पाहिजे. आपोआप सहिष्णुता निर्माण होते आणि असं देवाचं राज्य उभं करावं, हे स्वप्न माझ्या राजाने माझ्या डोक्यामध्ये भरलंय. खरं आपण ज्या नावाखाली इथं आलो ते नाव महाराजांचंच आहे बरं का. हिंदू एकता. हिंदू एकता हे महाराजांचं नाव. काय असतं, हिंदू शब्द घेतला की शिव्या घालायला आपल्याकडे सगळे तयारच आहे. हिंदू म्हणजे आहे ना, हिंदू म्हणजे आहे ना. महाराजांचा शब्द खरा आहे ना, असे असे आहेत. पुढं काय करायचं सांग.
उगा आपलं मागचं उघडत बसत, हे असेच असतात, हे असेच असतात, असेच असतात, पीठ पण निघणं तुझ्या बोलण्याने. पुढं काय करायचं? शेवटी राजांनी हिंदवी स्वराज्य याच लोकांना हाताशी घेऊन केलंय की नाही? मग याच्यामध्ये चांगलं नसतं असं नाही, तुम्ही चांगलं घडवू शकत नाही हा तुमचा प्रश्न आहे. माणसं चांगलीच आहे, माणसं चांगलीच आहे, तुम्हाला ती मूर्ती घडवता आली पाहिजे हा प्रश्न आहे. म्हणून औरंगजेब बादशहाने सुद्धा शिवाजी महाराजांचं याच शब्दात कौतुक केलंय आहे. औरंगजेबाच्या त्या ग्रंथामध्ये ते आहे, ते कादंबरीतलं सांगणार नाही, इतिहास ग्रंथातलं बोलतो. काय कौतुक त्यांना होतं? शिवाजी राजा शूर था, ये कोई बड़ी बात नहीं, शूर बहुत देखे हैं हमने. राजा मुत्सद्दी था, ये भी बड़ी बात नहीं, मुत्सद्दी भी देखे हैं हमने. लेकिन राजा की विशेषता क्या है? विशेषता क्या है कि शिवाजी राजा ने जो आदमी तैयार किए वो किसी के सामने झुके नहीं और किसी के हाथ बिके नहीं. हे शिवाजी राजाची विशेषता. कुठल्याही पैशाने माझा माणूस विकत घेता येणार नाही, कुठल्याही अलोभनाने माझा माणूस स्वतःचा नियम सोडून येणार नाही, कोणालाही विकला जाणार नाही. आणि त्याचबरोबर हसणार नाही. किसी के हाथों बिके नहीं, किसी के हाथ जाए नहीं. मला पगार नको राजा, कुतुबशहा तुम्हाला जर मला बक्षीसच द्यायचं असेल ते एक द्याल का? लक्षात घ्या, शौर्याचा, पराक्रमाचा आणि निस्वार्थीपणाचा केवढा फायदा असतो लक्षात घ्या. निस्वार्थीपणा हा शेवटचा उपासनेचा खरा महत्वाचा विषय आहे. पूर्ण निरपेक्ष जीवन केवढा मोठा विषय झाला. येसाची कंकानं एकच मागणं मागितलं, कुतुबशहा मला बक्षीस द्यायचं असेल तर एकच द्या, मी तुम्हाला शिकवतो सगळं तुमच्या सैनिकांना, एकच बक्षीस द्या. काय? माझ्या राजाशी वैर करणार नाही एवढं वचन द्या, बस. माझ्या राजाशी वैर करणार नाही एवढं वचन द्या. आणि ऐका, वचन कुतुबशहांनी दिलं आणि औरंगजेबाची स्वारी आल्यावर सुद्धा कुतुबशहांनी वचन पाळलं. तो औरंगजेबाच्या हाताला हात मारायला गेला नाही, शिवाजी राजांच्या बरोबर राहिला. का? शिवाजी राजा का झंडा ये मानवता का झंडा है, वो त्याग का झंडा है, त्यागाचा रंग तो भगवा आहे. अशा शिवाजी राजांचं चरित्रातला प्रसंग आणि प्रसंग, संतांच्या अभंगातले ओळ ओळ एवढे खजिने आपल्याकडे असताना आमच्या मुलांचा व्यक्तिमत्व विकास कसा करू यासाठी दुसऱ्या पुढे भीक का मागायची? आपल्या इतिहासाचा अभ्यास करूया आणि आपल्या मुलांच्या मनामध्ये आपल्या संस्कृतीचं महात्म्य आणि इतिहास जर भरत राहू तर हीच मुलं पुन्हा एकदा ते हिंदवी स्वराज्य कसं होतं ते दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. हिंदू एकतेच्या या सगळ्या प्रयत्नातून आणि त्यांच्या सगळ्या हितचिंतकांच्या प्रयत्नातून पुन्हा असंच आनंदवन भुवन उभं राहावं अशी इच्छा व्यक्त करून कीर्तनाची समाप्ती. पृष्ठते जाणावे आपुले स्वही, पृष्ठते जाणावे आपुले स्वही, पृष्ठते जाणावे आपुले स्वही. तुका म्हणे मात गोपाल कृष्ण भगवान की जय. आरतीसाठी आपण सगळे जण उभं राहूया. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.